का हो तुकोबर आहे, मागून मागायचं तर काहीतरी गाडी बंगला धन दौलत 10 तोळ्याची गंठण 4-5 लॉकेट सोन्याचे असं तरी मागायचं. आपण असलं तर काय मागितलं असतं महाराज. देव जर प्रसन्न झाला आपल्याला काय मागतो आपण. एखाद्याला जर म्हटलं देव प्रसन्न झाला तर काय मागशील, तो म्हणतो पहिलं सोनं मागून घेईल, एखादा बंगला मागून घेईल ना, एखादी गाडी चांगल्यातली फॉर्च्युनर जॅग्वार ऑडी अशी गाडी मागून घेईल. असं लोकांचं असतं महाराज. पण देव जर प्रसन्न झाला तर काय मागव तुकोबरांना कळत नाही का. गळ्यामध्ये किती सोनं देवा करा मागा महाराज. लोक म्हणतात सोनं येऊ दे सोनं येऊ दे, गंठण झाली पाहिजे, गाठी झाली पाहिजे. काय पोत म्हणतात का तुमच्याकडे, गाठी म्हणतात. हां पोत झाली पाहिजे यावर्षी दसऱ्याला, सोन्याचे कानातले घाल असते. तुकोबरांनी संतांनी सांगितलं ना, दिले इंद्रिय हात पाय कशासाठी, देवाच्या नाही 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 नाही, त्या सोन्यासाठी दिले इंद्रिय हात पाय कान गळा सोनंच घालायचं मला. पण एक वाक्य सांगेल, आजच्या कीर्तनातून एवढं जरी घेऊन गेले ना तरी जीवनाचं सार्थक होईल. गळ्यामध्ये किती सोनं घाला, किती सोनं गळ्यामध्ये घाला, एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंग परमात्म्याची पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. आता मला असं वाटतं ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी घातल्या असाव्या किंवा घालणार असावेत. हां ज्यांनी ज्यांनी घातलेलं आहे त्यांनी काय करायचं. हां हां जराशा मोठ्या खाली जा. आमच्या वारकऱ्यांचं विशेष महाराज, आळंदी पंढरपूरला जर गेले दुकानामध्ये माळ घ्यायला, हां माळ घ्यायला जर दुकानामध्ये गेले तर दुकानदाराला अशा आमच्या माऊल्या बोलत असतात. काय म्हणतात, मला अशी बारीक माळ दे. कशाला बारीक, कशाला बारीक पाहिजे. अरे सौभाग्याचं लेणं म्हणून आम्ही जसं मोठं मिरवतो ना, अरे अखिल कोट पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास आहोत, आमची माळ अशी मोठीच असली पाहिजे. अहो माळ मोठी आणि त्या माळेकडे पाहून बिगर वारकऱ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे घालू का काय. तुकोबाराने असं नाही म्हटलं कंठी घाला तुळशी, नाही कंठी मिरवा, ती मिरवा महाराज, स्वाभिमानाने मिरवा. मी पांडुरंग परमात्म्याचे दास आहोत, स्वाभिमानाने मिरवा महाराज. जगातील कुठल्याही गोष्टी देवाकडे मागून घेतल्या तर टिकत नाही. मागायचंच असेल ना देवाकडे तर संतांची सेवा मागा, संतांचा सहवास मागा. मागण्याचा जर विचार केला तर मागणाऱ्यांचे अनेक वर्ग अनेक प्रकार पडतात. पहिला वर्ग आहे चतुर मागणारा, दुसरा वर्ग आहे लाचार मागणारा, तिसरा वर्ग आहे लोभी मागणारा आणि चौथा वर्ग आहे हिताचं मागणारा. पहिला वर्ग आहे चतुर मागणारा. काही काही लोक इतके चतुर असतात, इतके चतुर असतात. चतुर मागणाऱ्यांमध्ये असं म्हणतात की काही लोक एकाच मागणीमध्ये बऱ्याच अशा गोष्टी मागून घेत असतात, त्याला म्हणायचं चतुर मागणारा. एक सोपं उदाहरण आपल्याला सांगते. एक राजा एक दिवस शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर रस्ता विसरला आणि भूल पडली. आपलं राज्य आणि त्या राज्याचा रस्ता तो विसरला, दुसऱ्या राज्याच्या जंगलामध्ये प्रवेश केला. दुसऱ्या राज्याच्या जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर सैन्याची याची ताटाटूट झाली. तिथे गेल्यानंतर काही जंगली जे बांधव होते त्या जंगली बांधवांनी त्या राजाला पकडलं. राजाला पकडल्यानंतर राजा सांगू लागला, अरे मी राजा आहे, मी राजा आहे, मला सोडा, मी राजा आहे अशा अशा देशाचा. ते जंगली बांधव म्हणाले, आम्हाला माहिती नाही तू राजा आहे का कोण आहे, आम्ही बस तुला पकडलाय, तू आमच्या ताब्यात सापडलेला आहे, आता आम्ही कुठल्याही बेसिसवर कुठल्याही कॉन्ट्रॅक्टवर तुला सोडणार नाही असं बोलले. बोलल्यानंतर महाराज आता त्या राजाला घाम फुटला, थरथर थरथर कापायला लागला. त्या राजाला घेऊन चालले होते ते जंगली बांधव. तेवढ्यात 3 तरुण युवक होते. त्या तरुण युवकांनी तो चाललेला सगळा प्रकार त्यांनी पाहिला आणि ते पटकन धावून आले आणि त्या जंगली बांधवांच्या ताब्यातून त्या राजाची सोडवणूक केली. सोडवणूक केल्यानंतर त्या राजाला फार आनंद वाटला, बरं वाटलं, कारण किती नाही झालं तरी मृत्यूच्या तावडीतून त्या राजाला त्या 3 युवकांनी सोडवलेलं होतं. आणि म्हणून त्या राजाने सांगितलं की अशा अशा राज्याचा मी राजा आहे, तुम्ही उद्या माझ्या राज्यामध्ये या आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही माझा जीव वाचवलेला आहे ना, म्हणून मी तुमचा मोठा सत्कार त्या ठिकाणी करणार आहे, तुम्ही माझ्या राज्यामध्ये या. दुसरा दिवस उजाडला. ही 3ही युवक त्या ठिकाणी त्या राजाच्या राज्यामध्ये गेले. राज्यामध्ये गेल्यानंतर राजाने सगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी अनाउन्समेंट केली होती, भोंगे लावून सांगितलं, ऐका हो ऐका, अहो काल मी जंगलामध्ये फिरत असताना रस्ता चुकलो, जंगली बांधवांच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी सापडलो, माझा प्राण धोक्यामध्ये होता. अशा अवस्थेमध्ये असताना ह्या 3 युवकांनी मला वाचवलं. त्या 3 युवकांचा मी सत्कार करणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचं. भरला दरबार महाराज, सगळे दरबारामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते. ते 3 युवक पुढे आले. पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी राजाने त्यांचा चांगला अशा प्रकारे मान सन्मान सत्कार त्या ठिकाणी केला आणि पहिल्याला विचारलं, बघ मी राजा आहे,
तू माझा जीव वाचवलेला आहे आणि म्हणून तुला काय मागायचं असेल ते मागून घे. असं विचारल्यानंतर तो त्या पहिला जो होता ना त्याने विचार केला, काय मागावं काय मागावं. तो म्हणाला, राजेसाहेब मला दुसरं तिसरं काही नको, माझं घरदार सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही एक काम करा, मला चांगली नोकरी द्या, चांगली नोकरी द्या, मला परमनंट अशा प्रकारची नोकरी द्या. राजा म्हणा, ठीक आहे, काही हरकत नाही, आजपासून मी तुला माझ्या राज्यामध्ये परमनंट नोकरी देतो, चांगला पगारही देतो, काळजी करू नको. लगेच त्या ठिकाणी त्याला नोकरी दिली महाराज. दुसरा जो होता त्याला विचारलं, तुला काय मागायचं आहे मागून घे. दुसरा जो होता त्याने विचार केला, आपल्याला नोकरी नको, आपल्याला आयतं पाहिजे. तो म्हणाला, धन दौलत सगळं काही आहे, फक्त घर माझं व्यवस्थित नाही आहे. राजेसाहेब तुम्ही एक काम करा, मला असा मस्त राजमहालासारखा बंगला बांधून द्या. आता राजा म्हणाला, ठीक आहे, बंगला बांधायचा आहे ना तुला. लगेच कॉन्ट्रॅक्ट दिलं, सेनापतीला सांगितलं त्याच्या घराचं कॉन्ट्रॅक्ट मंजूर करून घ्या, राजमहालासारखा त्याला बंगला बांधून द्या. झालं, दुसऱ्याने मागितलं. आता कोण उरला? तिसऱ्याला विचारलं, तुला काय पाहिजे. तो तिसरा मोठा डोकेबाज होता. तो म्हणाला, राजेसाहेब मला त्या पहिल्या युवकासारखी नोकरी नको, दुसऱ्या युवकासारखं घरबीर मला बांधून नको, माझ्या मनात फक्त एकच इच्छा आहे, बघा तुम्ही देत असाल तर मागतो. राजा म्हणाला, काही डाऊट आहे का तुला माझ्यावर? त्यावेळेस तो म्हणाला, नाही नाही, तुम्ही देत असाल तरच मागतो. अरे माग, काय मागायचं, तुझ्या मनात काय असेल ते मागून घे. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, बघा जर नाही दिलं तर अरे देईल मी, माग, तू मागून तर बघ. तो मला, राजेसाहेब मला दुसरं तिसरं काही नको, फक्त वर्षातले 4 दिवस जे दिवाळीचे येतात त्या दिवाळीच्या 4 दिवशी तुम्ही माझ्या घरी येऊन राहायचं. किती दिवस? 4 दिवस. कोणते दिवस? दिवाळीचे दिवस. राजा म्हणाला, अरे एवढंच ना, काय विशेष त्याच्यामध्ये? लगेच सेनापतीला आज्ञा दिली की वर्षातल्या प्रत्येक दिवाळीला मी 4 दिवस याच्या घरी राहायला जाईल. पण याच्या घरी राहायला जायचं, राजाने लगेच सेनापतीला सांगितलं, घ्या रे याचा घर नंबर, फोन नंबर, व्हॉट्सअप नंबर, फेसबुक, ट्विटर अकाउंट सगळं घेऊन टाका. लगेच सेनापतीने त्याचा फोन नंबर वगैरे लिहून घेतला. लिहून घेतल्यानंतर सेनापती म्हणाला, कुठे आहे तुझं घर? तो म्हणाला, माझा काही घर नंबर नाही, मी घर दाखवायला स्वतः येतो असं म्हटल्यानंतर सेनापती हा पुढे आणि सेनापती त्याच्या मागे मागे चालला. आता हा पुढे चालला. आता सेनापतीला वाटलं याचं घर असून किती लांब असणार आहे, 10 किलोमीटर 20 किलोमीटर असेल ना. त्या ठिकाणी तो पुढे निघाला, सेनापती मागं निघाला. पुढे पुढे जातोय, एक घर लागलं, दुसरं घर लागलं, तिसरं घर सोडलं, अख्खं राज्य संपलं, तरी सुद्धा ह्या लेकराचं, ह्या युवकाचं घर काय आलं नाही. राज्याची हद्दसीमा पार झाली. आणि त्यानंतर या सेनापतीने विचार केला, कदाचित राज्याच्या बाहेर राहतात. असं राज्याच्या बाहेर गेला, चालत बराच पुढे गेला, पण तरी सुद्धा याचं काय घर दिसलं नाही. हा थांबा असं म्हटलं नाही. पुढे गेल्यानंतर एक छोटासा पाडा लागला, एक छोटीशी वाडी लागली 14-15 घरांची. आणि त्या वाडीमध्ये एक अतिशय आखीव रेखीव अशा प्रकारचं घर होतं. त्याला सुंदर अशा प्रकारे चौकट होती. आता सेनापतीला वाटलं, आता हेच याचं घर असलं पाहिजे, आता हा नक्की जाईल आणि इथेच थांबेल, याच घरामध्ये जाईल. पण ते घर पार करून पुढे गेले, पण हा काय त्या घरामध्ये घुसला नाही. पुढे पुढे जात गेले, तो वाडाही संपला, ती पाडी त्या ठिकाणी संपली. पुढे गेले, जंगल लागलं. आता सेनापतीला वाटलं की नक्की या जंगलात हा राहत असावा. महाराज तो पुढे पुढे गेला, अख्खं जंगल संपलं, पण हा काय कुठं थांबला नाही. तो जंगल संपल्यानंतर एक मोठा डोंगरगण सारखा डोंगर लागला. तो डोंगर लागल्यानंतर त्याला असं वाटलं की नक्कीच या डोंगरगणच्या वरती हा राहत असावा. डोंगराच्या वरती गेले, 2-3 झोपड्या होत्या. याला असं वाटलं सेनापतीला, हा नक्कीच या मधल्या झोपडीमध्ये आता वळेल, हेच त्याचं घर असेल. पण त्या 3-4 झोपड्या पार करून पुढे गेले, पण याचं घर काही आलं नाही. ती डोंगरी पुन्हा खाली उतरली, एक दरी होती, त्या दरीमध्ये एक छोटीशी झोपडी त्याला दिसली. आता सेनापतीला असं वाटलं की हेच याचं घर असेल, हीच याची झोपडी असेल, हा नक्कीच या झोपडीमध्ये वळेल. तुम्ही माना तिकडे वळू देऊ नका, हा नक्कीच या झोपडीमध्ये वळेल. पण ती झोपडी पार करून पुढे गेले, पण याचं घर काय आलं नाही. मला दिवस गेला, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9, 9:30 झाले, तरी काय कीर्तन संपायची वेळ आली, तरी सुद्धा याचं घर काही येत नाही. पुढे गेला, एक 10 बाय 10ची एक छोटीशी झोपडी होती. आणि त्या छोट्याशा झोपडीमध्ये याने प्रवेश केला आणि याने सांगितलं, हेच आहे माझं घर. कोण राहतं या घरामध्ये? कोणी नाही, मी एकटाच राहतो. असं म्हटल्यानंतर मग त्या सेनापतीला विचार सुरुवात झाली, म्हणजे आता राजा दिवाळीला किती दिवस याच्या घरी येणार? किती दिवस? 4 दिवस येणार. आणि राजा एसी शिवाय राहत नाही. म्हणजे याच्या झोपडीला काय बांधायला लागल? काय लावायला लागल? एसी लावायला लागल. बरं, एसी लावायची म्हणजे झोपडीला भिंत असली पाहिजे, पण याच्या झोपडीला भिंत नव्हती, कुडं होती. काय करायचं? लगेच कॉन्ट्रॅक्ट साईन केलं, याला बंगला बांधून द्यावा लागेल.
बंगला बांधून दिला. बरं राजाला यायचे, राजा काय असा डोंगरातून चालत चालत येईल का? राजाला यायचे म्हणजे याच्या घरीपर्यंत येण्याकरता राजमहालापासून ते याच्या घरपर्यंत काय बनवायला लागल? रस्ता बनवायला लागल. नुसता रस्ता बनवून चालणार नाही. कोणाला यायचे? कोणाला यायचे? राजाला यायचे. म्हणजे दिवाबत्तीची सुद्धा व्यवस्था करायला लागेल. कोणाला यायचे? राजाला यायचे. बरं तिथं गेल्यानंतर राजाला झोपायला व्यवस्थित रूम पाहिजे. याची रूम किती? 10 बाय 10ची चांगली रूम बनवायला लागेल. कारण कोणाला यायचे? राजाला यायचे. राजाला यायचे. मग आता राजाकडे चांगला आयफोन आहे 50,000चा आणि महाराज राजाला यायचे. मग काय करायचं? तो म्हणाला इथं कुठल्या सिम कार्डला रेंज आहे? तो म्हणतो कुठल्याच नाही. तो म्हणाला कुठलं जरी एखादा असेल ना, जिओ वोडाफोन, नाही म्हणे कुठलंच नाही. मग आता काय करावं? राजाला सांगितलं त्याच्या घरी कुठल्याच कार्डला रेंज नाही. मग राजा म्हणाला एक काम करा, जिथं रेंज असेल, ज्या कार्डला रेंज असेल ते कार्ड त्या नाही कुठलेच नाही म्हणे, तिथे एक मोठा टावर बांधा रेंजसाठी. कारण कोणाला यायचंय? राजाला यायचे. आता राजा म्हणाल दिवाळीचे 4 दिवस मला इथं राहायचे. 4 दिवस राजाला राहायचे. राजा म्हणतो की मला दुसरीच्या हातचं चालत नाही. तुला काय काय बनवता येतं रे? तो म्हणतो फक्त सुशीला बनवता येते. हा, सुशीला बनवता येते असं तो म्हणतो. फक्त तेवढंच, मला खिचडी भात ना सुशीला बनवते, तर दुसरं काहीच बनवता येत नाही. राजा म्हणतो मला दुसऱ्याच्या हातचं जमत नाही, मला फक्त पत्नीच्या हातचं जमतं. कारण राजाला यायचं म्हणजे कोणाला आणायला लागेल? राणीला आणायला लागेल. पण राणी काही यायला तयार नाही. राणी म्हणाली कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केले, जावं सुद्धा तुम्हालाच लागेल. राजा म्हणतो एक तर मी माझ्या पत्नीच्या हातचं खातो, नाही तर मुलीच्या हातचं खातो. काय खातो? पत्नीच्या हातचं खातो, मुलीच्या हातचं खातो. पत्नी यायला तयार नाही, मुलीला 4 दिवस दुसऱ्याच्या घरी ठेवायला राजा तयार नाही. राजा म्हणाला देऊन टाका मुलगी त्यालाच. झालं ना कल्याण. याला म्हणतात चतुर मागणारा. विठ्ठल चतुर मागणारा महाराज. एकाच मागणीमध्ये मागितलं काय? 4 दिवस राजाने यावं, पण एका मागणीमध्ये किती किती मागून घेतलं. चतुर. दुसरा मागणारा आहे मूर्ख मागणारा. ज्या मागणीमध्ये स्वतःचंही कल्याण नाही, दुसऱ्याचंही कल्याण नाही. कल्याणाची मागणी आम्ही मागितली पाहिजे. आणि तुमच्या कल्याणाचा मार्ग मी चांगला सांगू शकते, कारण मी कल्याणवरून आले. ज्याच्यामध्ये स्वतःचंही कल्याण नाही, दुसऱ्याचंही हित नाही, अशी मागणी मूर्ख मागणारे असतात महाराज. 3 जण एका बेटावर फसले. बेटावर फसल्यानंतर देवा वाचव, देवा वाचव, देवा वाचव. देव प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर पहिल्याला विचारला काय तुला इच्छा माग. पहिला म्हणाल देवा मला अमेरिकेमध्ये नोकरीला पाठव. देव लगेच म्हणाल तथास्तु. कुठे गेला तो? कुठे गेला? अमेरिकेला. दुसऱ्याला विचारा तुला काय पाहिजे. तो म्हणाला अमेरिकेला नको, मला नोकरी बिक्री करायच्या भानगडीत मी काय नाही, मला इंग्लंडला जायचे आणि इंग्लंडमध्ये मला सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती बनव. देव म्हणाल तथास्तु. कुठं गेला तो? इंग्लंडला. पहिला कुठं गेला? अमेरिकेत. दुसरा कुठं गेला? इंग्लंडला. तिसऱ्याला विचारा तुला काय पाहिजे रे बाबा. तो म्हणतो देवा मला अमेरिका नको, मला इंग्लंड नको, मला धन नको, मला संपत्ती नको, अमेरिका इंग्लंड मला काहीच नको. मला इथं बेटावर एकट्याला लई एकटं एकटं वाटतंय. ते जे अमेरिकेला ना इंग्लंडला माझे मित्र गेलेत ना, त्यांना रिटर्न इथं आण, मला दुसरं काहीच नको. याला म्हणतात मूर्ख मागणारा. विठ्ठल तिसरा आहे लाचार मागणारा. आज कलियुगामध्ये लाचार मागणाऱ्यांची संख्या फार फार वाढली महाराज. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर ज्याच्याकडे तंबाखू असते ना आणि जर चुन्याची पुडी राहिली घरी, किती गरीब असो, किती पटत नसो, कसाही असो, हा लगेच त्याला म्हणतो हो तंबाखू थोडं 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 चुना द्या. म्हणजे किती लाचार होतो माणूस. बरं तंबाखूचंही ज्याला कळत नसेल त्यांना अजून थोड्या सोप्या भाषेत सांगते. तुमचं नाव काय हो महाराज? किशोर महाराज. आज कलियुगामध्ये लाचार मागणारे कसे वाढलेत माहिती का? किशोर महाराज थोडं हॉटस्पॉट ऑन करा ना. माझा नेट पॅक संपलाय. नेट पॅक संपला तर माणूस कुठल्याही थरावर जाऊ शकतो, किती लाचार होऊ शकतो. आणि काही काही लोकांनी हॉटस्पॉट ऑन करून देतात आणि त्यांना माहिती आहे की हॉटस्पॉट ऑन केल्यानंतर बरेच फुकट घेणारे असतात. एकाने हॉटस्पॉट ऑन केलं आणि त्याच्यावर नाव टाकलं घे फुकट. विठ्ठल विठ्ठल लाचार मागणार. चौथा मागणारा हिताचं मागणारा. संत हे चौथ्या वर्गामध्ये मोडतात. संतांनी हिताचं मागितलं. हिताचं मागितलं म्हणजे काय मागितलं तर संतांच्या मला स्वाधीन कर असं मागितलं. कारण संतांच्या स्वाधीन होणं,
संतांच्या समागमामध्ये राहणं म्हणजे जीवाचं खऱ्या अशा प्रकारचं हित आहे. आणि म्हणून या जीवाने कुणाचीही संगत करता कामा नये, फक्त संतांची संगत करावी. एकाने फार सुंदर सांगितलं, तो म्हणतो, अरे संगत कधी श्रीमंत व्यक्तीची करू नका, कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत कधी श्रीमंताची करू नका, कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवेल सांगता येत नाही. संगत करायची असेल तर संतांची करा, कधी देवाची भेट घडवून देतील सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जीवाने संगत करायची ना, ती संतांचीच केली पाहिजे, संगत चांगल्याची केली पाहिजे. आज ही सगळी लहान लहान मुलं या ठिकाणी उभे, चांगल्या संगतीमध्ये गेलं तर चांगले होतील, कारण जसा संघ तसा रंग. म्हणून या मुलांना शिकवणारी संगत चांगलीच असली पाहिजे. आजकालच्या पोरांना शिकवायचं म्हणजे फार अवघड झालंय महाराज, कारण आजकालच्या मुलाला शिकवायचं म्हणजे मुलगा असतो 2G आणि शिकवणारा पाहिजे 4G. कळलं का आजी? हां, शिक्षक 4G पाहिजे महाराज, कारण मुलं अशी निघालेत ना आजकाल, एवढे तल्लक बुद्धीचे, डोकं त्यांचं शाळेत चालणार नाही, पण त्यांना मोबाईल देऊन बघा, कुठला ॲप्स कुठे बरोबर त्यांना कळतं, बरोबर कळतं महाराज. एक छोटंसं उदाहरण सांगते.